काय रे अमित, मेन डोर बंद करून यायला एवढा वेळ? अगं माई बसली होती अंगणात. का? उकाडा. हा. ए अमित, पण माई ना एसीच्या बाबतीत जरा जास्तच हट्टीपणा करतात असं नाही वाटत आहे तुला? खरं म्हणजे वाटतंय, पण ते ऐकतच नाहीये. अरे आपण काही 24 तास बसणार नाही आहोत एसी मध्ये, पण ना एसी लावला तर फरक पडेल खूप, माहितीये. हो, पण आता ते तिला पटत नाही, त्याला काय करणार? हवं तर तुमच्या रूमला लावून घ्या असं म्हणते ती. पण बरं दिसतं का ते? ए अमित, आपण ना एक आयडिया करूया का? काय? म्हणजे आपण काय करायचं, अर्चूच्या किंवा आदित्यच्या रूम मध्ये एसी लावूया. हा, म्हणजे माईना एसीचा प्रत्यय आला ना की हळूहळू कन्व्हिन्स होत जातील त्या. अर्चू 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 करेक्ट आहे. म्हणजे ती दंगा करून माईला कन्व्हिन्स पण करेल आणि सगळ्यात आधी तिच्या रूमला एसी बसवला म्हणून पात्र खुश पण होईल. रे. मेघना, 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 आदित्य, काय झालं? ओह गॉड, किती घाबरले मी. घाबरलीस ना? अगं कधीच्या हाका मारतोय मी तुला, उठतच नाहीयेस तू. आणि तूच सांगितलं होतंस ना सकाळी लवकर उठव म्हणून. म्हणून हे असं आता पुन्हा कधी आयुष्यात सांगणार नाही तुला मला उठव म्हणून. आयुष्यात आय मीन काय रे, कसला विचार चालला एवढा? विचार नाही रे. माई म्हणाले ना की मेघनाचा वाढदिवस दणक्यात साजरा करायचा आहे. मेघनाला काय गिफ्ट देऊ विचार करतोय. तू काय देणार आहेस? मी पेंटिंग देणार आहे. तुम्हा आर्टिस्ट लोकांचं बरं असतं रे, आमच्यासारख्या शेअर मार्केटवाल्यांचे वांदे होतात. काय द्यावं काही कळतच नाहीये रे. अर्चूला विचार. अर्चू नको रे बाबा. मेघनाला काय देऊ असं विचारलं ना तर मी तिला काय देऊ याची एक लिस्ट दिली ती माझ्याकडे. याला विचार. काय? अरे मेघनाचा वाढदिवस आहे ना आता, तिला काय गिफ्ट द्यायचं? तू काय गिफ्ट देणार आहेस ना ते आधी सांग. काम कर, डिझायनर साडी दे. हा, साडी सगळ्यात सेफ. म्हणजे मुलींना साडी नेसता येत नसली ना तर त्यांना वाटत राहतं की माझ्याकडे साड्या असाव्यात. हा, आणि मुख्य म्हणजे साडी बदलून आणण्याचा चान्स असतो. साडी उत्तम आहे. हो, आणि कपाटात कितीही साड्या असल्या ना तरी त्यांचं काय म्हणणं असतं की अरे बापरे माझ्याकडे साड्या शिल्लक नाही, आता नवीन साडी घ्यायला पाहिजे. साडी बेस्ट. आणि साडी नॉर्मल पण आहे. ए आदित्य, तू एकदम हटके बिटके साडी देऊ नकोस हा, नाहीतर अर्चू लगेच म्हणेल बघ आदित्यने किती सुंदर साडी दिली, नाहीतर सतीश तू वांदे करशील माझे. पण अमित दादा, खरंच आहे, सतीश आपल्या बहिणीचे पाहिजे तेवढे लाड नाही करत. येस, यू आर राईट. काय भाऊ भाऊ एकत्र झालात की काय? टेन्शन आला होता याला, टेन्शन. अमित, येताना प्लीज पैसे काढून आणा, माझ्याकडे अजिबात पैसे नाहीये. अगदीच तुला लागले तर माझ्याकडे असतात ग, पण ठीक आहे मी काढून आणतो पैसे. आणि जरा जास्तच आणशील का प्लीज? नाही तर मेघनाचा वाढदिवस आहे ना, हाताशी असलेले बरे. विजया, पुढच्या आठवड्यात नाना आणि माईंचं चेकअप करायचंय, त्यामुळे जरा सांभाळून. तसेही सुट्टीमध्ये आता बरेच प्रोग्राम झालेत.
हो, आपण सांभाळूनच करतो ना रे अमित. पण काय ना रे, घराच्या बाहेर पाऊल टाकलं ना की 1000ची नोट गेलेली असते. नाही ठीक आहे, मी आणतो. पण आणखीन काही? नाही काय. आणि मुलं कुठं? अरे ती खूप खुशीत आहेत. मेघनासाठी ग्रीटिंग्स वगैरे बनवत आहेत. हे सध्या हे पेंटिंगचं भूत आहे वाटतं डोक्यात. हो. चला काही नाही, मला उशीर होतो. हो, बाय ये बाय बाय. आईचा काहीच फोन नाही. बिचारी अजूनही मावशीकडेच राहते बहुतेक. तिला जावं का आज भेटायला? ओह, पैसेच संपलेत माझ्याकडेचे. आदित्य अगदी संध्याकाळी येणार आणि मीना मावशीकडे जायचं तर रिकाम्या हाताने जाणं बरं दिसणार नाही ना. काय करू? आदित्य, हॅलो. हाय, काय करत होतीस? काही नाही, जस्ट आता जेवण झाले आणि सगळं आवरून आपल्या खोलीत आले. तू जेवलास? हो. बाय द वे, आजची पोळी भाजी तुझ्या हातची होती है ना? ओळखू आलं तुला? छान झाली होती. थँक्यू. ऍक्च्युली ना, देसाईंच्या पद्धतीने नाही, आज मी माझ्या आईच्या पद्धतीने केली होती भाजी. ऐक ना आदित्य, आईची खूप आठवण येते रे. जाऊ का आज मीना मावशीकडे तिला भेटायला? अरे जा ना, जरूर जा. हो, पण मला तिथे कसं सांगू, पैसे नाही आहेत माझ्याकडे. ते काय ग, एकदम गप्प का झालीस? नाही, काही नाही. तुला राहायचंय का तिथे? अरे नाही, मी जस्ट विचार करत होते की तू संध्याकाळी आल्यानंतर जावं म्हणून. पण नाही नाही, नको, खूप उशीर होईल. संध्याकाळी मला स्वयंपाक करायचा ना इकडे. आणि हा, म्हणजे दुपारी जाऊन लवकर परत यायला हवं. बापरे. बघ, म्हणजे एकदम सगळं नको करायला जाऊस. तसंही मीना मावशीचं घर खूप लांब आहे. आता उन्हाची एवढी दगदग करायला हवीच आहे का? अर्थात यू डिसाइड. बघ म्हणजे, ओके ओके, चल बाय. बाय. काय करावं? घेऊ का माईंकडून पैसे? कधी म्हणून खुर्ची नीट ठेवणार नाही, ते अडचण होते मध्ये मध्ये. हे जरा बघ ग, हेच ना कार्ड. हो, मी आलो, पैसे काढून आणतो. आत्ता चाललाय? म्हणजे एवढ्या उशिरा? एवढं पुराण मी तुम्हाला सगळं सांगितलं तरी उशीर केलातच ना. घरातल्या कपड्यात जाऊ? नको. नको काय नको? मग वेळ लागत नाही कपडे बदलायला काही? जातोय ना. आणि आणखीन काही? शेरे, टोमणे, सल्ले, सजेश. हा, बाहेर ऊन आहे, गॉगल लावून जा. आणि टोपी पण घाला. ओट्यावर पाण्याची बाटली ठेवली, ती बरोबर घेऊन जा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दागिने जर पॉलिश करून झाले असतील तर ते येताना घेऊन या. संपलं? भाजी. एक जबाबदार अधिकारी म्हणून एअरलाइन्स म्हणून रिटायर झालोय मी. हो. शाळेत जात नाहीये. काहीतरी सांगते ते कोपऱ्यावर एटीएम आहे, उगाच काहीतरी सांगते. हेल्मेट घालून जाऊ का? हेल्मेट बोलते उगाच. हेल्मेट घेऊन जाऊ का विचारताय तुम्हाला? कठीण या माणसाचं. माई. अगं बाई, तू काय करतेस इकडे? काही काम होतं का? नाही माई, अशीच आले होते, तुम्ही काय करताय बघायला. मी काय करणार, घरातली कामं, दुसरं उद्योग काय मला. माई, हो. तुम्ही कधी नोकरी करत होतात का हो? करत होते ना, छोटीशीच.
पण माझ्या अमितची चाहूल लागली आणि दिली सोडून. म्हटलं 2 वर्ष तरी आपण बाळाला द्यायला हवीत अगदी पूर्णपणे. पण नंतरही 2-3 इंटरव्ह्यूज दिले बरं का. पण अगं हे घर सोडून ना दुसरीकडे कुठे लक्षच लागेना बघ माझं. हा पण तरी सुद्धा माझं मात्र असंच म्हणणं आहे बरं का की स्त्रीने आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असायलाच हवं. स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे तिने. दुसऱ्याकडे हात पसरता कामा नये. नाही म्हणजे आता आपल्याकडे बायकांना सन्मानाने आदराने वागवतात ग, पण सगळीकडेच असं नसतं. अनेक बायकांना पैसे मागताना अपमान सुद्धा सहन करावा लागतो. आणि नवरा म्हटलं तरी सुद्धा दुसराच ना ग तो. नाही म्हणजे काही बायका आपल्या नवऱ्याचे पैसे उधळतात हेही माहितीच आहे आपल्याला. दोन्ही गोष्टी आहेत. पण म्हणूनच मला असं वाटतं आपणच कमवावेत आणि आपणच खर्च करावेत. नाही कमवता आले ना तरी सुद्धा नवरा जे आपल्याला पैसे देतो ना ते नीट बचत तरी करून ठेवावेत. नाही आता तू म्हणशील माई लेक्चरच द्यायला लागल्या, माझं राहिलं बाजूला. हा नाही हो माई. काय ग खरंच सहज झाली होतीस ना की काही काम होतं माझ्याकडे? अहो खरंच माई सहज आले होते. हा चला येते मी. संजीवनी नेमकं सगळा गोंधळ आहे बाबा. काय झालं? अगं त्या जवळच्या ATM मध्ये गेलो तर तिथे काहीतरी ते मशीन आउट ऑफ ऑर्डर आहे म्हणून. छान. म्हणून तिकडे अजून दुसऱ्या एका ह्याच्यात गेलो तर तिकडे ते सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे नेहमीच. म्हणून लांब चालत तिकडे पलीकडच्या ATM मध्ये गेलो मग तर तिथे ही गर्दी काहीतरी मेजर प्रॉब्लेम होणे. सगळीकडे सर्व्हर डाऊन आहेत. पैसे आणलेत की नाही? नाही ना तेच सांगतोय. बरं हे सगळं करेपर्यंत बँक बंद झाली. आता पैसे उद्याच. छान. म्हणजे आज ठणठण गोपाळ. हो. म्हणून सांगत होते लवकर निघा घरातून. पण ऐकते कोण माझं? ते आरशासमोर उभं नटायचं असतं ना लोकांना दाखवा. अगो बाई सिलेंडर वाला आला. अहो उद्या येणार होता आज कसा आला पठ्ठ्या? आता काय करायचं? विजया ये लवकर. हे बघ आता सिलेंडरचे पैसे दे मग नंतर देईन तुला. अगं माझ्याकडचे नेमके संपलेत. नाना आणायला गेले होते सकाळी काहीतरी घोळ झालाय. हा तू दे आता सिलेंडर. अय्या माई नेमके अहो माझ्याकडे पण अजिबातच पैसे नाहीयेत. अगं मी अमितला म्हणाले पण अमित म्हणाला की ऑफिस मधून येताना काढून आणेल तो. आणि मी असा विचार केला की अगदीच लागले कशाला तर असतील तुमच्याकडे. काय झालं माई? तुला स्टोरी सगळी नंतर सांगते. आता गॅसचे 450 रुपये आणून दे पटकन. जा पण. गॅस. हो रे बाबा थांब. अरे बापरे एवढे नसतील हो माझ्याकडे. नाही येत म्हणजे. अगं जल्दी करो ना. नहीं मांगता है क्या? नहीं मांगता रे बाबा. जाओ लेके गोडाऊन से ले लेंगे हम. अरे नाही बघ याची काय ती. हसताय काय तुम्ही तिथे उभं राहून? 3-3 मुलं नोकऱ्या करतायत. नवऱ्याला पेन्शन येते बक्कळ. भाडेकरू भाडेही देत आहेत. पण तरी सुद्धा गॅस सिलेंडरचे 450 रुपये द्यायला घरात पैसे नाहीत. छान. नाही नाही तर सगळ्यांना येऊ दे. आज सगळ्यांची चांगली खरडपट्टी काढते मी. आज जेवणाला बुट्टी. काय समजता रे तुम्ही? तुम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर तुमच्या बायका घरात असताना त्यांना पैशांची गरजच भासत नाही असं तुम्हाला वाटतं? आज गॅस वाल्याला द्यायला 450 रुपये घरात नसावे? 450? माझ्याकडे जे वरखर्चाला पैसे असतात ते काही कारणाने आज संपले. म्हणून नाना गेले होते ATM मध्ये पैसे आणायला पण काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यामुळे आणू शकले नाहीत. पण घरात कुणाकडेच पैसे असू नये? विजयाकडे नाही, अर्चनाकडे नाही, मेघनाकडे नाही.
काय चाललंय हे सगळं? उद्या तुमच्या बायकोला काही कारणाने पैसे लागले तर काय तुमच्या तोंडाकडे बघत राहायचे त्यांनी? आपण घरातून बाहेर पडायच्या अगोदर आपल्या बायकोकडे पैसे आहेत की नाही हे विचारणं तुमचं कर्तव्य नाहीये का? आणि तुम्ही ग पोरींनो, तुम्ही घरच्या लक्ष्मी आहात ना, मग ठणठणाट कसा? जी बचत करते तीच लक्ष्मी हा मंत्र तुम्ही विसरला? पैसे संपले अशी वेळच येऊ न देणं हे बाईच्याच हातात असतं. नाही वेळी तिने कठोर व्हावं, चतुर व्हावं, पण कसंही करून कुटुंबासाठीच पैसा जमवायचा असतो तिनं. आज 50 वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदाच माझ्यावर अशी वेळ आली आणि ते सुद्धा मी तुमच्या विश्वासावर राहिले म्हणून गाफील राहिले. नानांनी माझ्यावर अशी वेळ कधीच आणून दिली नाही, कारण ते त्या गोष्टीची आधीच तरतूद करून ठेवतात. आणि नाना जो पैसा माझ्या हातात देतात ना, तो मी पुरवते, उरवते आणि राखून ठेवते. माई मी काढून आणलेत पैसे. आपलं तसं अमित, मला ठाऊक आहे तुम्ही उधळे नाही आहात, पण अरे जिथे तुम्ही कामाला जाता तिथले नियम तुम्ही काटेकोरपणे पाळता ना, मग घरातलेच नियम का नाही पाळायचे? ते आपल्या भल्यासाठीच आहेत ना. या तिघींपैकी कोणीही आजपर्यंत तुम्ही ऑफिसला जाताना तुम्हाला डबाच दिलेला नाही, तुम्हाला नाश्ताच दिलेला नाही, असं केलंय का? नाही ना. मग तुम्ही सुद्धा घरातून बाहेर पडताना आपल्या बायकोकडे पैसे आहेत की नाही हे विचारलं पाहिजे. काय आणि तुम्ही सुद्धा ग असं अडाण्यासारखं नका वागू. घरात लहान मुलं आहेत, आई वडील आहेत, त्यांना कधी काही झालं, डॉक्टरांकडे न्यायची वेळ आली तर हाताशी पैसा नको तुमच्या? तळ गाठेपर्यंत वाटच का बघायची मी म्हणते. नाही पण एका अर्थी बरंच झालं. 50 वर्षाच्या काळात आजच्या सारखा दिवस उगवला. कळलं तरी तुम्हा सगळ्यांच्या संसारात किती लक्ष येते. पण यापुढे मला असं चालणार नाही. हे चक्र नियमित चाललं पाहिजे. कळलं ना? आणि असं जर झालं नाही तर गाठ माझ्याशी. हसू नका. हसू नका. चुकलं ना दणका देते ती. तो 2.5 किलो घात जब किसी पे पड़ता है ना तो उठता नहीं, वो उठ जाता है. काय चाललंय तुमचं? जरा म्हणून गांभीर्य नाही कुठल्या विषयाचं. गप्प बस. तुम्ही पण ना एवढं मुलांना ओरडते, हसताय का अजूनही? झाला माई स्वयंपाक एकदाचा. चला. राणे काकूंकडे स्पेअर सिलेंडर होता म्हणून निभावलं. नाही पण बरंच झालं असं झालं ते. आपल्याला सगळ्यांना धडा मिळाला, अगदी माझ्या सकट सगळ्यांना. नाही पण विजया, आज गॅसवरच निभावलं म्हणून ठीक आहे ग. काही गंभीर घडलं असतं म्हणजे. तुझ्याकडे ते काय ते डेबिट कार्ड आहे ना ग? आहे, पण त्याची ना मॅग्नेटिक स्ट्रिप खराब झाली आहे आणि ते सरेंडर करून दुसरं आणायला वेळच नाही मिळाला मला. पण अशी कशी खराब झाली? माझ्याकडे केस नाहीये ना ते डेबिट कार्ड ठेवायची, त्याच्यामुळे किल्ल्यांवर घासलं असणार कुठेतरी कार्ड. पण आता लवकरात लवकर काय ते करून घे, कळलं ना? नाही अर्चू आपले एक धांदरट आहे ग, पण मेघनाकडेही पैसे नाहीत. उद्या काही झालं म्हणजे घरात काय करायचं आपण?
एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहायचं. आणि विजया, आता मात्र घरातली सगळी सूत्र तू तुझ्या हातात घ्यायची बरं का. तू मोठी सून आहेस या घरची. आता मी काहीही बघणार नाही, कळलं? उद्या काही झालं तुझ्या तोंडाकडे मी बघणार, मी माझ्यावर घेणार नाही, कळतंय? हो, कळलं कळलं. अगं हे पैसे घ्या यार आधी, नाहीतर परत माईचं मोठं लेक्चर ऐकावं लागेल मला. आणि तुझ्याकडे पैसे आहेत की नाहीत हे विचारलं नाही त्यासाठी सॉरी. अरे सॉरी काय त्यात? अरे बघ, लक्षात नाही आलं ना माझ्या. काय करणार, पहिलंच लग्न आहे ना माझं. आदित्य